इथल्या सगळ्यांची माहिती मला मिळालेली आहे आणि फॉर्म तर इलेक्शनला भरावाच लागतो. फॉर्म भरला जाईल आणि लोकांच्या पुढे जाऊन पुन्हा महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून आणता येतील याबद्दलचा प्रयत्न आम्ही करू. तुमची एवढी धावपळ सुरू आहे, एवढ्या धावपळीचे तुम्ही कार्यकर्त्याच्या हॉटेलच्या उद्घाटनाला सकाळी आला. शब्द दिलेला होता की ज्या दिवशी मी फॉर्म भरायचा दिवस आहे त्यावेळेस तू जर सकाळी 8:30ला उद्घाटन घेतलं तर मी येईल. त्याच्यावर सकाळी दगडूशेठ हलवाई तिथं अभिषेक केला, दर्शन घेतलं, तिथून इथं आला तर इथून पुढे चाललं. तुमच्यावरती थोडीशी टीका केली जाते. काल तुम्ही ते कचाकच बटणं दाबाच्या संदर्भात जे बोलले, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्याच्यावर. ती छोटी सभा होती, त्या संदर्भात मी कुठल्या तरी चॅनलला ते राहुल गांधी काहीतरी म्हणाले की एक पैसे वाट अकाउंटला जातील असं काहीतरी त्यांनी शब्द वापरला. त्याच्यामुळं आम्ही आपलं गमतीनं मी म्हणलं त्याच्यात फार काही सिरियस घ्यायचं कारण नाही. दादा, आणखी शेवटचा प्रश्न, या सगळ्या लढतीचं किती मोठं आव्हान तुम्हाला वाटतं? काही असेसमेंट झालंय का? आतापर्यंत ज्या वेळेस निवडणुका लढवलेल्या त्यावेळेस समोरचा उमेदवार हा तुल्यबळ असतो असं समजूनच मी निवडणुका लढवलेल्या आहेत. मग आतापर्यंत माझ्या 7 निवडणुका विधानसभेची, 1 लोकसभेची. माझी कामाची पद्धत तीच आहे. शेवटी मतदार राजा हा सर्वश्रेष्ठ असतो, त्याचा निर्णय अंतिम असतो. मताधिक्याचं असेसमेंट किती असेल? मी आता काहीच सांगू शकत नाही. मी काही त्याच्यात ज्योतिषी नाही. काम करणं, लोकांचा विश्वास संपादन करणं आणि त्यांना कन्व्हिन्स करणं हे माझं काम आहे. ठीक आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सोबत होते. सुनेत्रा पवारांचा अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे आणि त्याच्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. इतक्या धामधुमीत ते एका कार्यकर्त्याच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी सिंहगड रोडला पोहोचलेले होते. निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मताधिक्य किती असेल याबाबत मला सांगता येणार नाही असं ते म्हटलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती काही वेळामध्ये महायुतीची सभा सुरू होईल आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांचा अर्ज भरला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.